कशा आहात मुलांनो? अभ्यास करतायत ना? करायलाच पाहिजे. एक लक्षात घ्या, डॉक्टर होणं, नीटची एक्झाम देणं, चांगले मार्क्स घेणं ही एवढी सोपी गोष्ट नाही आहे की तुम्ही म्हणजे कधीही अभ्यास करताल, कसाही अभ्यास करताल आणि डॉक्टर व्हायचे स्वप्न बघताल. होणं एवढं सोपं नाही आहे. हां, प्रायव्हेटमध्ये तुमचा कुठेही नंबर लागेल. MBBS साठी तुम्ही नुसती नीटची एक्झाम जरी दिलात, प्रायव्हेटमध्ये कुठल्याही कॉलेजला तुमचा MBBS साठी नंबर लागेल, परंतु 50-50 लाख रुपये डोनेशन घेऊन बसावं लागेल आणि काही कॉलेजसाठी तर 1-1 कोटी रुपये डोनेशन घेऊन बसावं लागेल. तुमची तेवढी तयारी असेल तर अभ्यास काही करू नका, डायरेक्ट नीटची एक्झाम द्या. तुम्हाला कितीही मार्क पडले तरी तुम्ही डॉक्टर होऊन जाताल, परंतु तशा डॉक्टरसाठी काहीच उपयोग नाही आहे किंवा ते डॉक्टर काहीच कामाचे नसतात. त्यामुळे कष्ट घ्या, अभ्यास करा, चांगला अभ्यास करून चांगलं डॉक्टर व्हा. उगा गल्लीतला डॉक्टर होत बसू नका. अलशात अभ्यास करावा वाटत नसतो, कुणालाच अभ्यास करावा वाटत नसतो. मलाही अभ्यास करावा वाटत नव्हता, परंतु स्वतःची परिस्थिती बघा, स्वतःच्या आईवडिलाकडे बघा आणि त्यांच्याकडे बघून अभ्यास करा. अलशात आता बघा, मी तुमचा 11वीचा वर्क पॉवर एनर्जी हा चॅप्टर स्टार्ट केलता. हा चॅप्टर फक्त NCERT बुकमध्ये आहे आणि ह्या चॅप्टरवरती आजपर्यंत नीटनं 42 क्वेश्चन विचारलेत. नीट चालू होऊनच 34 वर्ष झाले, तर 34 पेपर्स आहेत नीटचे, परंतु त्या 34 पेपरमध्ये 42 वेळेस ह्या चॅप्टरवरती क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे, हा चॅप्टर NCERT बुकमध्ये नाही आहे. NCERT बुकमध्ये आहे, स्टेट बोर्ड बुकमध्ये नाही आहे. स्टेट बोर्डमध्ये फक्त एक छोटासा पॉईंट दिला आहे. ठीक आहे, पूर्ण चॅप्टर नाही दिला. पूर्ण चॅप्टर कुठे? फक्त NCERT मध्ये आहे. ठीक आहे, आता बघा, मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की वर्क काय असतं, वर्कचा फॉर्म्युला काय, आणि नीटसाठी जेवढे काही वर्कचे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते सगळे पॉईंट मी मागच्या लेक्चरमध्ये कव्हर केलेत. ह्या लेक्चरमध्ये मी तुमचा नेक्स्ट थिओरॉटिकल पॉईंट स्टार्ट करत आहे. ठीक आहे, थिअरी पॉईंट स्टार्ट करण्याच्या अगोदर मी तुम्हाला आणखी एकदा वर्क काय असतं आणि त्याची डेफिनेशन काय आहे आणि त्याचा फॉर्म्युला काय, ह्या गोष्टी मी रिपीट करेल. ठीक आहे, आता बघा, वर्क ह्याला मराठीमध्ये म्हणायचं काम करणे. ठीक आहे, जसं तुम्ही काम करतात ना, सपोज ही खुर्ची असेल, खुर्चीला धरतात, धरून असं उचलून दुसरीकडे घेऊन जातात, म्हणजे तुम्ही काय केलात? काम केलात. ठीक आहे, वर्क म्हणजे काय? काम करणे. सपोज करा तुमचा हा एक असा एक ब्लॉक आहे, हा एक सपोज करा एक ब्लॉक आहे किंवा एक पेटी आहे, सोन्याची पेटी आहे. ठीक आहे, आणि ह्या पेटीवरती किंवा ह्या ब्लॉकवरती तुम्ही फोर्स अप्लाय केलात. ह्या ब्लॉकवरती फोर्स अप्लाय केलात आणि फोर्स अप्लाय करून काय केलात तुम्ही? ह्या ब्लॉकला S1 पॉईंटपासनं असं ओढत काय केलात? ओढत तुम्ही काय केलात? ह्या S2 पॉईंटला आणलात. काय म्हटलं मी? एक ब्लॉक आहे, त्याच्यावरती तुम्ही फोर्स अप्लाय केलात. फोर्सने ह्या ब्लॉकला असं ओढलात आणि ह्याला ओढत कुठपर्यंत आणलात तुम्ही? S2 पॉईंटपर्यंत आणलात. ठीक आहे, मग तुम्ही काम केलात. मग केलेलं काम आपण कसं मोजत असतो? मग त्यासाठी एक फॉर्म्युला असतो, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्कचा फॉर्म्युला काय? बेसिक फॉर्म्युला काय वर्कचा? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, फोर्स वेक्टर इंटू डिस्प्लेसमेंट वेक्टर. ठीक आहे, आता बघा, हा ब्लॉक तुम्ही ज्यावेळेस इथून इथपर्यंत ओढत आणलात त्यावेळेस तुमचा डिस्प्लेसमेंट वेक्टर कसा काढणार तुम्ही? डिस्प्लेसमेंट वेक्टर तुमचा असा काढणार. लक्षात, हा तुमचा काय झाला? फोर्स वेक्टर, आणि हे काय झालं तुमचं? डिस्प्लेसमेंट वेक्टर. ठीक आहे, आता बघा, फोर्सचा फॉर्म्युला काय? W इज इक्वल टू F.S. मग ह्यालाच मी कसं लिहितो असतो बघा, मी फोर्सला थोडंसं खाली लिहितो, W इज इक्वल टू F.S कॉस थीटा. बरोबर आहे, F.S कॉस थीटा. कसं काय असं लिहिलं मी? कारण तुम्ही वेक्टरमध्ये शिकलात, A वेक्टर डॉट B वेक्टर काय असतं? AB कॉस थीटा. ठीक आहे, ह्यालाच मी फक्त हा फॉर्म्युला यूज करून Fs कॉस थीटा लिहिलं. ठीक आहे, आता बघा, ह्याच्यामध्ये हा जो थीटा असतो तो थीटा काय असतो? अँगल बिटवीन. काय असतो थीटा? थीटा इज अँगल बिटवीन फोर्स वेक्टर अँड डिस्प्लेसमेंट वेक्टर.
फोर्स वेक्टर आणि डिस्प्लेसमेंट वेक्टर ह्या दोघांमधला अँगल म्हणजे कोण असतं, थीटा असतं. ठीक आहे, इथं बघा, इथं अँगल किती येईल तुमचा, फोर्स वेक्टर तुमचा असा आहे, बरोबर आहे, फोर्स वेक्टर तुमचा ह्या डायरेक्शनमध्ये आहे आणि तुमचा डिस्प्लेसमेंट वेक्टर पण तुमचा ह्याच डायरेक्शनमध्ये आहे. फोर्स वेक्टर आणि डिस्प्लेसमेंट वेक्टर हे दोघं पण एका डायरेक्शनमध्ये आहे, म्हणजे दोघांमधला अँगल हा किती असेल, थीटा इज इक्वल टू 0 डिग्री. ठीक आहे, म्हणजेच इथं काय येऊन जाईल मग तुमचं एफ एस कॉस 0 डिग्री आणि एफ एस कॉस 0 डिग्री काय येतं, कॉस 0ची व्हॅल्यू किती असते 1, म्हणजे डब्ल्यू इज इक्वल टू एफ एस. हा झाला तुमचा वर्क काढण्याचा बेसिक फॉर्म्युला. समजलं मी, कुठलंही वर्क कसं काढलं जातं, एफ डॉट एस, एफ वेक्टर डॉट एस वेक्टर, ह्यालाच आपण कसं लिहितो असतो, एफ एस कॉस थीटा. थीटा काय असतं, अँगल बिटवीन फोर्स वेक्टर अँड डिस्प्लेसमेंट वेक्टर. इथं किती होता, फोर्स वेक्टर आणि डिस्प्लेसमेंट वेक्टर मधला अँगल किती होता, इथं 0 होता, म्हणून मी कॉस थीटाची व्हॅल्यू किती पुट केली, 0 डिग्री. म्हणजेच काय इथं तुमचं वर्क डन इज इक्वल टू एफ एस. ह्याच्यावरचे जेवढे काही थेरोटिकल पॉईंट असतील की जे नीटसाठी उपयोगाचे आहेत, ते सर्व नीटमधले पॉईंट किंवा नीटसाठीचे पॉईंट मी मागच्या लेक्चरमध्ये कव्हर केले. ह्या लेक्चरमध्ये मी तुमचा नवीन पॉईंट स्टार्ट करत आहे, दॅट इज वर्क डन बाय व्हेरियस फोर्सेस. वेगवेगळ्या फोर्समुळं किती वर्क झालं हे मी आता काढणार आहे. मग कोणकोणते फोर्सेस आहेत बघा. सगळ्यात अगोदर मी काय करेल, वर्क डन बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढेल. ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं किती वर्क डन झालं किंवा किती वर्क डन येत आहे ह्याचा फॉर्म्युला काढेल मी. त्यानंतर वर्क डन बाय नॉर्मल फोर्स, नॉर्मल फोर्समुळं किती वर्क डन झालं हे काढेल. त्यानंतर वर्क डन बाय स्प्रिंग फोर्स आणि वर्क डन बाय फ्रिक्शनल फोर्स, वर्क डन बाय स्प्रिंग फोर्स, वर्क डन बाय फ्रिक्शन फोर्स. प्रत्येक फोर्समुळं किती वर्क झालं हे मी काढेल. इथं मी कसं काढलं होतं बघा, हा मी फोर्स अप्लाय केलता, हा मी केलता, वर्क डन ड्यू टू नितीन टेकाळे फोर्स. ठीक आहे, परंतु मी इथं काय काढणार आहे आता, वर्क डन ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स, वर्क डन ड्यू टू नॉर्मल फोर्स, वर्क डन ड्यू टू फ्रिक्शन फोर्स आणि वर्क डन ड्यू टू स्प्रिंग फोर्स. लक्षात. चला तर मग आजचा पहिला पॉईंट टाका, वर्क डन बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं किती वर्क डन झालं किंवा किती काम झालं हे मी आता काढणार आहे. ह्यापैकी बघा, वर्क डन बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे नीटमध्ये विचारलेलं आहे, आता इयर मला आठवत नाही आहे, आणि वर्क डन बाय स्प्रिंग फोर्स ह्याच्यावरती 2 एक्झाम्पल नीटमध्ये विचारलेले आहेत. त्यामुळे हा पॉईंट पण महत्त्वाचा आहे म्हणून मी सेपरेट घेत आहे. लक्षात. फर्स्ट टाका आता, वर्क डन बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स, वर्क डन बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स, वर्क डन बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुठे लागत असतो, हा पेन आहे, ह्या पेनला खालून ओढणारा कोणता फोर्स असतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. जगामधल्या सगळ्याच गोष्टीवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागतो. दाखवायचं का तुम्हाला, हे टोपण आहे, ह्या टोपणवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स दाखवायचं तुम्हाला. ओढलं खाली, कोण ओढलंय, ग्रॅव्हिटेशनल फोर्सनं. ठीक आहे, आता ह्या टोपणला जो खाली ओढणारा फोर्स आहे तो कोणता आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सनं किती काम केलं किंवा किती वर्क केलं हे आता मी काढणार आहे. ठीक आहे, टाका आता फर्स्ट, वर्क डन बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स, वर्क डन बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे, त्यामध्ये फर्स्ट टाका, वेन ऑब्जेक्ट मूव डाउनवर्ड, when ऑब्जेक्ट मूव डाउनवर्ड. डाउनवर्ड म्हणजे काय आलं, हे टोपण आहे, हे आता खाली मूव्ह व्हायला लागलं, मग ग्रॅव्हिटेशनल फोर्सनं ह्याच्यावरती किती काम केलं हे मी आता काढणार आहे. ठीक आहे, वर्क डन बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स when ऑब्जेक्ट मूव डाउनवर्ड. ठीक आहे, सपोज करा हे असा एक बॉल आहे. ठीक आहे, हा बॉल मी असा वरून सोडला खाली, हा मी वरून सोडला असं खाली. ठीक
ठीक आहे. मग ह्याला खाली ओढणारा कोणता फोर्स असेल? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ह्या बॉलला खाली ओढणारा कोणता फोर्स असेल? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे. हा बॉल असं खाली ओढत ओढत असं इथे येऊन जाईल. ठीक आहे. ह्या बॉलचं इथून जमिनीपर्यंत येईपर्यंत किती डिस्प्लेसमेंट झालं? सपोज करा एस डिस्प्लेसमेंट झालं. ठीक आहे. आता बघा मी ह्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सनं किती काम केलं हे मी आता काढतो. कसं काढायला जातं? वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. आता बघा फोर्स वर्क डन इज इक्वल टू, ह्याला मी आता कसं लिहितो? एफ डॉट एस कॉस थीटा. आणि थीटा काय असतो? अँगल बिटवीन फोर्स, ह्या ठिकाणी कुठला फोर्स आहे? ग्रॅव्हिटेशन फोर्स आणि डिस्प्लेसमेंट, ह्या दोघांमधला अँगल म्हणजे कोण असतो? थीटा असतो. ठीक आहे. आता बघा थीटा कसा येईल इथं? हा तुमचा खाली ग्रॅव्हिटेशन फोर्स एफ जी खाली डायरेक्शनमध्ये आहे ग्रॅव्हिटेशन फोर्स. ठीक आहे. आणि तुमच्या बॉलचं डिस्प्लेसमेंट पण खालच्या डायरेक्शनमध्ये आहे. ग्रॅव्हिटेशन फोर्स खालच्या डायरेक्शनमध्ये आहे आणि तुमच्या बॉलचं डिस्प्लेसमेंट पण कुठे? खालच्या डायरेक्शनमध्ये आहे. ग्रॅव्हिटेशन फोर्स आणि तुमचं बॉलचं डिस्प्लेसमेंट हे दोघं एकाच डायरेक्शनमध्ये आहेत, म्हणजेच त्या दोघांमधला अँगल किती येईल सांगा आता? दोघांमधला अँगल किती येईल? 0 डिग्री. ठीक आहे. मग वर्क डन इज इक्वल टू, बघा आता काय येतं? वर्क डन इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स इंटू एस इंटू कॉस 0 डिग्री. ठीक आहे. कॉस 0 डिग्री किती असतं? 1 असतं. दिस इज वर्क डन बाय ग्रॅव्हिटेशन फोर्स. ठीक आहे. लक्षात वाटत तिथे खाली नोट लिहा आता. व्हेन ऑब्जेक्ट मूव डाउनवर्ड, व्हेन ऑब्जेक्ट मूव डाउनवर्ड gravitational work done by gravitational force, work done by gravitational force, work done by gravitational force, work done by gravitational force is positive. लक्षात हे नीट न विचारलं नव्हतं, त्याच्या पुढचा पॉईंट विचारला होता. ठीक आहे. अगोदर लिहून घ्या. वेन ऑब्जेक्ट मूव डाउनवर्ड वर्क डन इज पॉझिटिव्ह. ठीक आहे. आता बघा सेकंड लिहा. आता सेकंड, वेन जर ऑब्जेक्ट जर तुम्ही वर फेकला तर ह्या ऑब्जेक्टवरती ग्रॅव्हिटेशन फोर्सनं किती वर्क केलं हे आता मी काढणार आहे. ठीक आहे. वेन ऑब्जेक्ट मूव अपवर्ड, हे नीटनं विचारलं होतं. हा क्वेश्चन नीटनं विचारलं होतं की एखादा ऑब्जेक्ट जर तुम्ही वर फेकला तर वर्क डन कसा असेल? पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह असेल का काय असेल ते विचारलं होतं. ठीक आहे. वेन ऑब्जेक्ट मूव अपवर्ड, सपोज करा हे ऑब्जेक्ट आहे तुमचं. ठीक आहे. हे तुम्ही असं वर फेकलं, मग हे ऑब्जेक्ट वर फेकल्यानंतर इथे जाऊन बसलं किंवा इथपर्यंत जाणार आहे ते, मग त्या ऑब्जेक्टचं एवढं काय झालं? डिस्प्लेसमेंट. त्या ऑब्जेक्टचं एवढं काय झालं? डिस्प्लेसमेंट. तुमचं डिस्प्लेसमेंट वेक्टर पण कसा असेल? ह्याच डायरेक्शनमध्ये असेल. हे तुमचं डिस्प्लेसमेंट वेक्टर. मला सांगा ज्यावेळेस हे ऑब्जेक्ट असं वर झालेलं असेल तर त्याला खालून ग्रॅव्हिटेशन फोर्स ओढेल ना? काय म्हटलं मी? हे ऑब्जेक्ट ज्यावेळेस असं वर झालेलं असेल त्याला खालून ओढणारा कोण असेल? ग्रॅव्हिटेशन फोर्स असेल. म्हणजे तुमचा ग्रॅव्हिटेशन फोर्स कसा लागायला लागलाय? खाली लागायला लागलाय असा. ठीक आहे. मग मला सांगा तुमचं डिस्प्लेसमेंट वेक्टर कसं आहे? वर आहे. डिस्प्लेसमेंट वेक्टर कसं आहे तुमचं? वर आहे. आणि तुमचं ग्रॅव्हिटेशन फोर्स कुठे आहे? खाली आहे. ग्रॅव्हिटेशन फोर्स वेक्टर कसं आहे? खाली आहे. मग ह्या दोघांमधला अँगल किती असेल? 180 डिग्री. ठीक आहे. आता मला वर्क डन काढायचं आहे ड्यू टू ग्रॅव्हिटेशन फोर्स. फॉर्म्युला यूज करा. मग काय येतं बघा फॉर्म्युला? वर्क डन इज इक्वल टू एफ डॉट एस. ठीक आहे. ह्या ठिकाणी फोर्स कोणता घ्यायचा आहे? ग्रॅव्हिटेशन फोर्स घ्यायचा आहे. ठीक आहे. मग लिहा मग खाली वर्क डन इज इक्वल टू एफ जी एस कॉस
थीटा. कोणत्या फोर्समुळेचं वर्डन काढत आहे मी? ग्रॅव्हिटेशन फोर्समुळेचं. ठीक आहे, मग काय येईल? FGS cos थीटा. इथे थीटा किती आहे तुमचा? थीटा इज इक्वल टू 180 डिग्री. ठीक आहे, मग तुमचं काय येते सांगा? वरचे कट करतो, म्हणजे काय ते सांगा? W इज इक्वल टू फोर्स कोणता आहे तुमचा? ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे. डिस्प्लेसमेंट S आहे. ठीक आहे, आणि कॉस अँगल किती आहे? फोर्स, ग्रॅव्हिटेशन फोर्स आणि डिस्प्लेसमेंट वेक्टर, किंवा ग्रॅव्हिटेशन फोर्स वेक्टर आणि डिस्प्लेसमेंट वेक्टर या दोघांमधला अँगल किती आहे? 180 डिग्री. म्हणजेच वर्क डन इज इक्वल टू काय येईल तुमचं? मायनस mgs. ठीक आहे, फॉर अपवर्ड वर्क डन इज निगेटिव्ह. हे नीटनं विचारलेलं आहे. जर तुम्ही ऑब्जेक्ट जर वर फेकला तर ग्रॅव्हिटेशन फोर्समुळे जे वर्क डन येतं ते कसं येतं? ते कसं येतं असतं? निगेटिव्ह. फॉर अपवर्ड वर्क डन इज निगेटिव्ह. हे नीटनं विचारलेलं आहे. झालं? हे झालं तुमचं पहिलं, वर्क डन बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे, आता सेकंड लिहा, वर्क डन बाय नॉर्मल फोर्स. नॉर्मल फोर्समुळं किती वर्क डन येतं, किंवा नॉर्मल फोर्समुळं तुमचं वर्क डनची व्हॅल्यू किती येते? लिहा सेकंड. आता वर्क डन बाय नॉर्मल फोर्स. नॉर्मल फोर्स कुठे लागत असते माहिती ना? वर्क डन बाय नॉर्मल फोर्स. वर्क डन बाय नॉर्मल फोर्स. वर्क डन बाय नॉर्मल फोर्स. ठीक आहे, आता बघा, नॉर्मल फोर्स कधी लागत असतो? तुम्हाला शिकवलं आहे मी. एखादं ऑब्जेक्ट जर तुम्ही असं ठेवलं असेल तर ज्यावेळेस दोन ऑब्जेक्ट एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात, दोन ऑब्जेक्ट एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आले की कोणता फोर्स लागत असतो? नॉर्मल फोर्स. आलं का लक्षात? दोन ऑब्जेक्ट, हा पेन हातावरती ठेवलाय म्हणजे हात ह्या पेनवरती कुठला फोर्स लावतोय? नॉर्मल फोर्स. आणि ह्या पेनला खालून कुठला फोर्स ओढतोय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे, आता बघा, सपोज करा हे एक असा ब्लॉक आहे, हा ब्लॉक आहे. ठीक आहे, ह्या ब्लॉकला मी काय करायला लागलो? ह्या ब्लॉकला मी असं धरून ओढायला लागलो. काय एक ब्लॉक आहे, ह्या ब्लॉकला मी असं धरून ओढायला लागलो. ठीक आहे, ह्या ब्लॉकवरती कोणकोणते फोर्स लागतात बघा. मी एकच फोर्स दाखवतो. ही तर दोघांचा कॉन्टॅक्ट आहे. ठीक आहे, कॉन्टॅक्ट आला की कुठला फोर्स लागत असतो? नॉर्मल फोर्स. ठीक आहे, ह्या ब्लॉकला खाली ओढणारा कुठला फोर्स आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ह्या ब्लॉकला खाली ओढणारा कुठला फोर्स आहे? ग्रॅव्हिटेशन फोर्स. ठीक आहे, मला वर्क डन काढायचं आहे. कुणामुळे वर्क डन काढायचं आहे? नॉर्मल फोर्समुळं किती वर्क डन येतं हे मला काढायचं आहे. ठीक आहे, ग्रॅव्हिटेशन फोर्समुळे मला काढायचं नाही आहे, त्यामुळे ह्याला मी काढत बी नाही, लिहून बी घेत नाही. ठीक आहे, दोन ऑब्जेक्ट एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आले की नॉर्मल फोर्स लागतो. ठीक आहे, ह्या खालच्या ह्यानी ह्या ब्लॉकवरती नॉर्मल फोर्स लावलेला असतो. ठीक आहे, आता बघा, मला काय काढायचं? वर्क डन बाय नॉर्मल फोर्स काढायचं आहे. ह्या ब्लॉकला मी असं धरून उडायला लागलो. ह्या ब्लॉकचं सपोज करा डिस्प्लेसमेंट झालंय S. हा ब्लॉक इथून इथपर्यंत ओढला गेला. ह्या ब्लॉक इथून इथपर्यंत असा ओढला गेला, S1 पासून S2 पर्यंत. ठीक आहे, ह्या ब्लॉकचं डिस्प्लेसमेंट वेक्टर कसं असेल? हे डिस्प्लेसमेंट वेक्टर. ठीक आहे, ह्या ब्लॉकचं हा फोर्स आहे, परंतु कुठल्या फोर्समुळे मला वर्क डन काढायचं आहे? नॉर्मल फोर्समुळं. मग नॉर्मल फोर्स कुठे तुमचा? इथं आहे असा, हा तुमचा नॉर्मल फोर्स. ठीक आहे, मग डिस्प्लेसमेंट वेक्टर आणि नॉर्मल फोर्स ह्या दोघांमधला अँगल किती येईल? 90 डिग्री. ठीक आहे, मला वर्क डन काढायचं आहे. कुठल्या फोर्समुळे काढायचं आहे? नॉर्मल फोर्समुळे, ग्रॅव्हिटेशन फोर्समुळे नाही. मला वर्क डन काढायचं आहे कोणत्या फोर्समुळं? नॉर्मल फोर्समुळं. ठीक आहे, मग वर्क डनचा फॉर्म्युला माहिती मला. वर्क डन इज इक्वल टू F डॉट S. ठीक आहे, मग इथे मी काय लिहिल? F S
कॉस थीटा, ठीक आहे. बट फोर्स कोणता आहे तुमचा, नॉर्मल फोर्स आहे, म्हणून मी काय लिहितो एफच्या ऐवजी एन लिहून टाकतो, म्हणजे कन्फ्युजन नको. वर्डन ड्यू टू नॉर्मल फोर्स काढायचं आहे, कॉस थीटा, ठीक आहे. आता बघा थीटा काय असतो, अँगल असतो कुणामधला, नॉर्मल फोर्स आणि डिस्प्लेसमेंट वेक्टर मधला. किती अँगल आहे, नॉर्मल फोर्स तुमचा असा आहे, नॉर्मल फोर्सची डायरेक्शन अशी आहे, डिस्प्लेसमेंट असं आहे, दोघांमधला अँगल किती आहे, 90 डिग्री, ठीक आहे. लिहा इथं मग हिअर थीटा इज इक्वल टू 90 डिग्री, हेन्स वर्क डन ड्यू टू नॉर्मल फोर्स, असं करा, वर्क डन ड्यू टू नॉर्मल फोर्स. आणि जे मगाशी तुम्ही लिहिलं होतं तिथं असं करा, वर्क डन ड्यू टू ग्रॅव्हिटेशन फोर्स, असं लिहा, म्हणजे आणखी क्लिअर होऊन जाईल तुम्हाला, ठीक आहे. वर्क डन ड्यू टू नॉर्मल फोर्स किती येतं बघा मग, एन एस कॉस 90 डिग्री, म्हणजेच वर्क डन ड्यू टू नॉर्मल फोर्स हे किती येत असतं, 0. लक्षात, नॉर्मल फोर्समुळं तुमचं वर्क डन किती येतं, 0 येतं, ठीक आहे. तुम्ही ह्या ब्लॉकला ह्या फोर्सनं ओढायला लागलात, परंतु ह्या फोर्समुळे मला वर्क डन नाही काढायचं, मला कुठल्या फोर्समुळे वर्क डन काढायचं आहे, नॉर्मल फोर्समुळं. समजलं, ठीक आहे. आता टाका वर्क डन बाय फ्रिक्शन फोर्स, वर्क डन बाय फ्रिक्शन फोर्स, थर्ड टाका आता, वर्क डन बाय फ्रिक्शन फोर्स, वर्क डन बाय फ्रिक्शन फोर्स, वर्क डन बाय, आता नॉर्मल फोर्स नाही, मला कुठल्या फोर्समुळे वर्क डन काढायचं आहे, फ्रिक्शन फोर्समुळे, ठीक आहे. वर्क डन बाय फ्रिक्शन फोर्स, वर्क डन बाय फ्रिक्शन फोर्स, ठीक आहे. आता बघा फ्रिक्शन फोर्स कधी लागत असतो, फ्रिक्शन फोर्स. सपोज करा हा ब्लॉक आहे, ह्या ब्लॉकला तुम्ही जर असं ओढायला लागलात, ह्या ब्लॉकला तुम्ही जर S1 पासनं S2 पर्यंत, ह्या ब्लॉकला S1 पासनं S2 पर्यंत जर असं धरून ओढायला लागलात, तर अप्लाय केलेल्या फोर्सच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये इथं कुठला फोर्स लागत असतो, फ्रिक्शन फोर्स. लक्षात, काय म्हटलं मी, हा पेन आहे, ह्या पेनला धरून मी असं ओढायला लागलो, ठीक आहे, असं ओढायला लागलो, ओढत असताना ज्या डायरेक्शनमध्ये तुम्ही फोर्स लावलाय त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये कुठला फोर्स लागत असतो, फ्रिक्शन फोर्स. समजलं, हे सगळं झालंय तुम्हाला, ठीक आहे. आता ह्या फ्रिक्शन फोर्समुळं किती वर्क डन येतं हे मला काढायचं आहे, लक्षात, ठीक आहे. आता मग मला वर्क डन काढायचं आहे, मग मला फॉर्म्युला माहिती आहे वर्क डनचा, वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट Fs इंटू कॉस थीटा. इथं कोणता फोर्स घ्यावा लागेल मला आता, फ्रिक्शन फोर्स, कारण मला फ्रिक्शन फोर्समुळं किती वर्क डन येतं हे मला काढायचं आहे, ठीक आहे, Fr, ठीक आहे. मग W इज इक्वल टू Fr डॉट S कॉस थीटा, ठीक आहे. थीटा काय असतो, अँगल असतो, कुणामधला अँगल असतो, फ्रिक्शन फोर्स आणि डिस्प्लेसमेंट ह्या दोघांमधला अँगल असतो, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये बघा तुमचा फ्रिक्शन फोर्स असा लागायला लागलाय, फ्रिक्शन फोर्स वेक्टर कसा असेल तुमचा, असा असेल, कारण इकडे फ्रिक्शन फोर्स आहे ना तुमचा माझ्याकडे, म्हणजे फ्रिक्शन फोर्सचा वेक्टर कसा असेल, असा असेल, आणि तुमचा डिस्प्लेसमेंट वेक्टर कसा आहे, असा आहे. तुमचं डिस्प्लेसमेंट तिकडे व्हायला लागले ना, म्हणजे त्या डायरेक्शनमध्ये डिस्प्लेसमेंट वेक्टर असेल, ठीक आहे. मग ह्या दोघांमधला अँगल किती येतो सांगा मला, फ्रिक्शन फोर्स आणि डिस्प्लेसमेंट ह्या दोघांमधला अँगल किती येईल, 180 डिग्री, ठीक आहे. मग हिअर थीटा इज इक्वल टू किती येईल मग, 180 डिग्री, ठीक आहे. म्हणजेच वर्क डन ड्यू टू फ्रिक्शन फोर्स किती येतं बघा, वर्क डन ड्यू टू फ्रिक्शन फोर्स Fr S कॉस 180 डिग्री, ठीक आहे. थीटा काय असतो, अँगल असतो, कुणामधला, फ्रिक्शन फोर्स आणि डिस्प्लेसमेंट वेक्टर. फ्रिक्शन फोर्स वेक्टर आणि डिस्प्लेसमेंट वेक्टर ह्या दोघांमधला अँगल किती आहे, 180 डिग्री. फ्रिक्शन फोर्स असा लागायला लागला, डिस्प्लेसमेंट तुमचं असं आहे, ठीक आहे. फ्रिक्शन फोर्स असा लागायला, डिस्प्लेसमेंट फोर्स असा आहे तुमचा, दोघांमधला अँगल किती येईल, 180. आणि 180चं तुम्हाला माहिती आहे कॉस 180 डिग्री किती असतं, मायनस Fr डॉट S, ठीक आहे. ह्याच्यावरून तुम्ही काय सांगतात, ड्यू टू फ्रिक्शन फोर्स वर्क डन इज निगेटिव्ह.
ड्यू टू फ्रिक्शन फोर्स वर्क डन इज निगेटिव्ह. फ्रिक्शन फोर्समुळं काम तुमचं कसं असतं, निगेटिव्ह असतं. समजलं? हे झालं तुमचं थर्ड. आता टाका फोर्थ. आता टाका फोर्थ आणि लास्ट. फोर्थ नंबर, वर्क डन बाय स्प्रिंग फोर्स. वर्क डन बाय स्प्रिंग. स्प्रिंग असते ना, स्प्रिंग ते आपण पेनामध्ये असते बघा, खटक्याच्या पेनमध्ये, ती स्प्रिंग. वर्क डन बाय स्प्रिंग फोर्स. वर्क डन बाय स्प्रिंग फोर्स. ठीक आहे. स्प्रिंग फोर्स आपण कशाने दाखवतो, Fs ने दाखवतो, असं लिहा. वर्क डन बाय स्प्रिंग फोर्स. ठीक आहे. सपोज करा ही स्प्रिंग आहे, अशी स्प्रिंग आहे तुमची. ठीक आहे. आणि ह्या स्प्रिंगला जर मी असं धरून ओढलं, ह्या स्प्रिंगला मी असं धरलं आणि धरून जर असं ओढलं तर काय होतं बघा, ही स्प्रिंग अशी लांबते, अशी लांबते, ही स्प्रिंग अशी लांबते. ठीक आहे. हे जे असतं स्प्रिंगचं, हे काय असतं स्प्रिंगचं, डिस्प्लेसमेंट. आणि स्प्रिंगचं डिस्प्लेसमेंट आपण कशाने दाखवत असतो, एक्सचा. ठीक आहे. आता बघा, ज्यावेळेस तुम्ही त्या स्प्रिंगला धरून असं ओढतात, त्या स्प्रिंगला धरून तुम्ही असं ओढतात, तर स्प्रिंग काय करते, एक उलटा फोर्स लावते. उलटा फोर्स लावते. त्या फोर्सला आपण काय म्हणत असतो बाबांनो, फ्रिक्शन फोर्स. लक्षात? तुम्ही स्प्रिंगला असं धरून ओढलात ना, तर स्प्रिंग काय करते, एक उलटा फोर्स लावते. आपण जे ओढायला लागलो ना, त्याच्या विरुद्ध डायरेक्शनमध्ये एक उलटा फोर्स लावते. त्या फोर्सला काय म्हणायचं, स्प्रिंग फोर्स. त्या फोर्सला काय म्हणायचं, स्प्रिंग फोर्स. ठीक आहे. आलं लक्षात? आता मला काय करायचंय, ह्या स्प्रिंग फोर्समुळं किती वर्क डन झालंय हे मला काढायचंय. त्या स्प्रिंग फोर्समुळं किती वर्क डन झालंय हे मला काढायचंय. आणि ह्याच्यावरती क्वेश्चन नीटमध्ये विचारलाय. वर्क डन ड्यू टू स्प्रिंग फोर्स, ह्याच्यावरती क्वेश्चन नीटमध्ये विचारलाय. ठीक आहे. माझं खोटं वाटत असेल तर तुम्ही प्रिव्हियस इयरची क्वेश्चन पेपर बघा, 2 क्वेश्चन वर्क डन ड्यू टू स्प्रिंग फोर्सवरती आहेत. ठीक आहे. त्यामुळे सिरियसली ऐका आता. ठीक आहे. आता बघा, मला वर्क डन काढायचं आहे. वर्क डन काय काढायचं आहे मला आता, वर्क डन ड्यू टू स्प्रिंग फोर्स. वर्क डन ड्यू टू स्प्रिंग फोर्स. आता ह्याचा फॉर्म्युला मी तुम्हाला डायरेक्ट सांगेल. ठीक आहे. डायरेक्ट सांगेल मी, ह्याचं डेरिव्हेशन वगैरे घेणार नाही, कारण ह्याचं डेरिव्हेशन घ्यावं लागतं. परंतु त्याची गरज नाही आहे. मी एक छोटासा फॉर्म्युला सांगेल, तो फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे. आता बघा, ज्यावेळेस तुम्ही स्प्रिंग अशी ओढतात, धरून अशी ओढतात, तर स्प्रिंग फोर्स कसा लागतो तुमचा, ह्या डायरेक्शनमध्ये लागतो. ठीक आहे. तुम्हाला मी एक डेरिव्हेशन शिकवलं होतं, एनर्जी स्टोर्ड इन स्प्रिंग. ज्यावेळेस मी तुम्हाला स्प्रिंग फोर्स शिकवत होतो ना, त्यावेळेस मी तुम्हाला एक डेरिव्हेशन शिकवलं होतं, एनर्जी स्टोर्ड इन स्प्रिंग. ठीक आहे. आता बघा, ह्या स्प्रिंगमध्ये किती एनर्जी स्टोअर होते, एनर्जी स्टोर्ड इन स्प्रिंग. एनर्जी स्टोर्ड इन स्प्रिंग किती असते, 1/2 kx². काय म्हटलं मी, ज्यावेळेस तुम्ही ह्या स्प्रिंगला असं ओढतात, त्यावेळेस ह्या स्प्रिंगमध्ये एनर्जी स्टोअर होते. लक्षात? ज्यावेळेस तुम्ही त्या स्प्रिंगला असं ओढतात, त्यावेळेस त्या स्प्रिंगमध्ये एनर्जी स्टोअर होते. मग ती किती असते एनर्जी स्टोअर्ड इन स्प्रिंग किती आहे, 1/2 kx². बरोबर आहे. इथं के काय असतं तुमचं, स्प्रिंग कॉन्स्टंट. इथं के काय असतं तुमचं, स्प्रिंग कॉन्स्टंट. त्यानंतर एक्स काय असतं तुमचं, डिस्प्लेसमेंट ऑफ स्प्रिंग. स्प्रिंगचं डिस्प्लेसमेंट किती असतं, एक्स असतं. इथपर्यंत कळालं? ठीक आहे. मला सांगा, तुम्हाला मी 10 वेळेस सांगितलंय की वर्क डन आणि एनर्जी ह्या सारख्या क्वांटिटी असतात. दोघांचा युनिट एकच आहे, दोघांचं डायमेन्शन एकच आहे, फक्त फॉर्म्युले वेगळे येतं. ठीक आहे. वर्क डन आणि एनर्जी ह्या सारख्या क्वांटिटी असतात. ठीक आहे. म्हणजे मी असं लिहू शकतो खाली, वर्क डन इज इक्वल टू स्प्रिंग एनर्जी. वर्क डन इज इक्वल टू स्प्रिंग एनर्जी. किंवा
वर्क डन इज इक्वल टू एनर्जी म्हटलं तरी चाललं. ठीक आहे. मला सांगा मग वर्क डन ड्यू टू स्प्रिंग फोर्स, वर्क डन ड्यू टू स्प्रिंग फोर्स काय येत असतं 1/2 kx स्क्वेअर. स्प्रिंग फोर्समुळं किती वर्क डन येत असतं 1/2 kx स्क्वेअर. लक्षात वर्क डन ड्यू टू स्प्रिंग फोर्स किती येत असतं 1/2 kx स्क्वेअर. ठीक आहे. हे फॉर्म्युला फक्त वेगळं आहे, बाकीचे वरचे सगळे मी तुम्हाला डिराईव्ह करून दाखवले. ह्याचंही डिरेव्हेशन मी घेऊ शकतो पण ते खूप लेंदी होऊन जाईल. ठीक आहे. त्यामुळे फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, वर्क डन ड्यू टू स्प्रिंग फोर्स किती असतं 1/2 kx स्क्वेअर. आलं इथपर्यंत लक्षात? आलं इथपर्यंत लक्षात सगळ्यांच्या? ठीक आहे. सर्व पॉईंट व्यवस्थित बघा, व्यवस्थित लिहून घ्या, कारण मी जेवढे पॉईंट तुम्हाला मी सांगतो हे कुठल्याही नोट्समध्ये तुम्हाला मिळणार नाहीत किंवा कुठल्याही माणसाच्या शिकवणीमध्ये तुम्हाला हे मिळणार नाहीत. लक्षात? त्यामुळे व्यवस्थित पॉईंट लिहून घ्या. नेक्स्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला वर्कवरती जेवढे काही नीटमध्ये एक्झाम्पल्स आलेत, म्हणजे जेवढे काही क्रिटिकल एक्झाम्पल असतील, टफ एक्झाम्पल असतील, तेवढे एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व करून देईल. अभ्यास करत राहा.